डोने जे आहे ते रिडिझाईन करायला लागले आम्हाला. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आहे अक्षय तृतीया आणि आज त्याचीच तयारी चालू आहे. इकडे ही सगळ्याची मिक्स भाजी असते, पन्ह बनवतो याचा. तर आता आलो मी, दही घेऊन आलो, फुलं आणले. आज तर फुलं एवढे खतरनाक महाग आहे. त्यांना म्हटलं 10 रुपयाचे मिळेल का, तर म्हणते भैया फुलंही नाही. जर ते तो फुलं घेऊन बसला होता. म्हटलं अच्छा तुला नाही द्यायचं ते सांग. म्हटलं शानपण नको जास्तीचा. तर फुलं भेटले मग घेऊन आलो, कारण की जास्त फुलं लागत नाही, वाया जाते विनाकारण. इकडे मॅडमचे सगळे कामं झाले. वरण भात आणि आलं सांबूर घेऊन आलो. तो पुऱ्या जास्त करू नको, समजली ना. हो, पूजेपुरते 1-2 करून टाक आणि खतम कर. काल सिलेंडर गेलो होतो वेळेवर. फजिती अशी झाली, एक सिलेंडरचं कनेक्शन असल्यामुळे वांदा असा होऊन राहिला आहे. 5-6 दिवसाची गॅस होती त्याच्यामध्ये, ते खतम झालं असतं तर वेळेवर आफत झाली असती. त्या दिवशी आले होते बाबा, पहिल्यांदा आले होते. तर म्हटलं मधातच खतम नाही व्हावं. तर आता यूट्यूब स्टुडिओवर मेसेज आला होता शॉर्ट्सवर. आणि चांगलं आहे की शॉर्ट्सवर पण कमेंट करता तुम्ही लोक, खूप छान वाटते. करा, थँक्यू. तर आता थोडंसं नाश्ता म्हणजे काय म्हणते, पूजा वगैरे झाल्यावर बाहेर जाऊ, थोडंसं काही सामान घ्यायचं. बकेट लिस्ट मध्ये सामान ते घ्यायचं आहे. A few inches later. गेलो होतो पात्र आणण्यासाठी. हे वाळून नाही का रे बेटा. आता इकडे तयारी झाली आहे गुळ तुपाच्या धुपासाठी, ठीक आहे. आणि हे पात्र बाबाचा मोठा फोटो नाही आमच्याजवळ, तर मग याच्यामध्ये ॲडजस्ट केला आहे सध्या. गुळ तुपाची धूप द्यायसाठी. आणि इकडे गौरी वैते. ते जळली आहे का ते बरोबर? काय सांगितलं तू? तेल होतं खाली, अशी तोंड होतं. डोने जे आहे ते रिडिझाईन करायला लागले आम्हाला, कारण की खूप मोठे झाले होते. एवढे मोठे डोने, याच्यात 2 माणसाचं जेवण होते. हे डोने रिडिझाईन केले आम्ही. त्याचं काहीतरी स्ट्रक्चर काढले, छोटं केलं जरा. एवढे पानं वाचले बिचारे. तर असा खेळ करायला लागला, कारण की मेनू कमी आहे. मेनू कमी म्हणजे कमी नाहीये, ते मेनू कमी दिसले असते ॲज कम्पेअर टू पत्राळे. हा, तर ते रिडिझाईन केलं. अबे साले. आता मॅनेज झाला आहे. ते झट पूजा करून घेतो, मग बोलतो तुझ्यासोबत. इकडे असं चालू आहे थोडं एक सामान ठेवणं चालू आहे. याच्यावर अशी छानपैकी रांगोळी काढली. बनवते का त्याला? मिक्स करू का पहिले गुळची भाजी? हां, गुळ तूप टाकणं पाहिजे. ग्लासातलं पाणी
few inches later. पूजा झाली आहे आणि पूर्ण धूळ झाला भयंकर, कारण याच्यामुळे पूर्ण धूळ झाला. आणि असा मेनू होता शॉर्ट अँड सिम्पल. बाबाला लोणचं आवडत होतं आंब्याचं, पण आंब्याचं लोणचं पण ठेवलं जान्हवीने. फ्रेश नवीन बनवलेलं लोणचं आहे ते. आणि इकडे दूध दिली आहे. दरवाजा उघडा ठेवा लागून झाला आहे, कारण की जाम अंधार झाला आहे, डोळे पुन्हा लाल लाल झाले आहेत. तर 45 मिनिटांनी झाली आहे धूप आमची संपन्न. बाबाजी जेवले. हां हो करून घे ना. तर बाबाजी जेवले, तर आता आपण जेवू. घेऊन टाकतो मी, राहतो ना. One eternity later. तर काहीच कशा आज सगळे. तर मगाशी मला थोडं कामात होती, त्यामुळे जास्त बोलली नाही. आणि गौरवने शूट केला, कारण मगाशी कामं तुम्हाला तर माहिती आहे खजी होते आज, तर कामं भरपूर होते. आणि सकाळी सकाळीच आंघोळ वगैरे करून स्वयंपाकाला लागले, त्यामुळे थोडे लवकर कामं पण झाले. नाहीतर खूप उशीर झाला असता. नाहीतर कसं ब्लॉग बनवत राहिली की मग ऑब्वियस आहे की उशीर होणारच. आणि 12 वाजेपर्यंत दूध द्यायची होती. समोरने बघा झोपेतून उठलं, मस्त झोप झाली आज गौरवची. आज सुट्टी होती तर फुल आराम रेस्ट केलं गौरवनी. आणि मी आतापर्यंत जरा थोडं मला कामं होते ते करत होते. मला शॉर्ट्स वगैरे अपलोड करायचे होते, ते सगळं केलं. आणि आता जातोय आम्ही बाहेर. तर आज आहे गौरवला वीक ऑफ. आज त्यांनी वीक ऑफ जाणूनच घेतला, कारण आज थोडे कामं पण होते आम्हाला. आणि सोबतच थोडं बाहेरचं काम होतं, जसं की थोडं शॉपमध्ये वगैरे जायचं होतं. भरपूरसं काही घ्यायचं होतं. भरपूरसं म्हणजे बरंच काही घ्यायचं होतं. पण बघू आता काही घेणं होते की नाही होतं, कारण वेळ खूप कमी आहे. आणि ऑलमोस्ट 5:30 वाजले असेल ना. तर सायंकाळचे आता 5 वाजलेले आहे, तरी पण बाहेर बघा कशी ऊन आहे. आणि आज टेम्परेचर जास्त आहे गौरव आहे ना. आज जरा जास्त टेम्परेचर वाटत आहे. आणि गरम होऊन राहिलं आहे आज भयंकर. आणि तुम्हाला माहिती आहे वर रूम आहे तर जास्तच गरम वाटत आहे. तर म्हणून आम्ही आज दिवसभर कुठेच बाहेर गेलो नाही, कारण बाहेर जाणार होतो पण म्हटलं काय ना उन्हात भयंकर बिमार पडायचे लक्षण आहे, त्यामुळे मग आम्ही बाहेर गेलो नाही. तर त्याचमुळे आम्ही आता जात आहे बाहेर. तर बघू, मला थोडं काही घ्यायचं होतं. तर तुम्हाला जर पुढे दाखवतच व्लॉगमध्ये काय घेणार आहे काय नाही ते तर तुम्हाला कळूनच जाईल. सो आता काही सांगत नाही मी. आणि गौरव बनवतो आहे इकडे चहा. बघा आमचे साहेब इकडे चहा बनवत आहे गरमागरम. आणि मी होते पटापट रेडी, म्हणजे तोपर्यंत चहा बनवून रेडी राहील. का बरं झोप नाही झाली का तुझी? मग झोप ना थोडा वेळ. मग तेच तर, तुझी सुट्टी पूर्ण अशीच जाते. मग आज काहीच काम नाही होणार आपलं. उद्यापासून तुझं ऑफिस आहे. आज तुला लॅपटॉप संध्याकाळी देणार आहे, तो घेऊन येशील. मग आपल्याला व्लॉग पण अपलोड करायचे यार. आणि आणखी एक महत्त्वाचं की मी लास्ट एक व्लॉग टाकला होता, पण तो काही रिझनमुळे डिलीट करावा लागला आहे. थोडंफार कारण, पण तो ब्लॉग परत अपलोड होईल आपल्या चॅनलवर. आणि सोबतच आपले बरेचसे व्लॉग मी शूट करून ठेवलेले आहे, ते पण अपलोड होईल. तर ते न यायचं कारण, हां, तर ते न यायचं कारण म्हणजेच लॅपटॉपचा इश्यू. कारण लॅपटॉपमध्ये खूप इश्यू सुरू आहे, तुम्हाला जसं लास्ट टाइम सांगितलं. तर परत आम्ही निवडून टाकलेला आहे. तर आज सायंकाळपर्यंत मिळेल तो. बघू आता काय होतं. तर तरी तो किती साथ देईल तर सांगता येत नाही, कारण लॅपटॉपची बेकार कंडिशन झालेली आहे आमची. त्याचे हिंजेस तुटलेले आहे ना. ते तरी पण तो बॅलन्स नाही करत त्याचं पॅनल. ते पूर्ण असं स्लिपच होऊन जाते, पूर्ण खाली होऊन जाते. खराब झाली तर खराब होत. 2000 years later. बहुत तेज हो रहा है, बहुत। तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही। अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए।